नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वामी समर्थ सेवा मार्ग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रभावशाली स्तोत्राची माहिती देणार आहे, जे आहे पितृस्तोत्र. पितृंच्या सेवेसाठी आपण जे पितृंना प्रार्थना करण्यासाठी एक स्तोत्र वाचतो, त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. अगदी छोटंसं स्तोत्र आहे, 11 ते 12 ओवींचं. पण हे स्तोत्र जर तुम्ही एक वेळा म्हणजे आपल्या पितृपक्षात जर पठण केलं तर याचे खूप प्रभावशाली उपाय होतील. जसं आपण महाराजांची सेवा करत असतो, शंकर भगवानांची सेवा करतो, कुलदेवतेची सेवा करतो, तसंच आपल्याला पितृंची सेवा करणं ही खूप महत्त्वाचं आहे. जसं आपल्याला देवदेवतेंचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात, तसंच आपले जे मृत व्यक्ती असतात, ज्यांना देवाज्ञा झालेली असते, ते सुद्धा आपल्या जे मोठे व्यक्ती असतात ते सुद्धा आपल्याला देवतेंच्याच बरोबर असतात. त्यांचेही आशीर्वाद आपल्याला लाभणं खूप गरजेचं असतं, कारण की जी आपली मोठी आणि वरिष्ठ मंडळी असतात त्यांचेही आशीर्वाद आपल्याला तितकेच महत्त्वाचे असतात. कारण आपण जेव्हा कुठलंही शुभ काम करतो तेव्हा आपण फक्त देवतांचे आशीर्वाद नाही घेत, तर आपण घरातल्या मोठ्या व्यक्तींचे सुद्धा आशीर्वाद घेतो, त्यांनाही नमस्कार करतो, जेणेकरून आपल्यावर त्यांची कृपा असावी, त्यांचे आशीर्वाद असावे आणि जे काही चांगलं कार्य घरात घडत असेल तर ते निर्विघ्नपणे पार पडावं. तसंच देवतेंच्या सेवाबरोबर पितृपक्षात 15 दिवसात आपल्याला जमेल तितकी पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की अनेक घरातल्या होणाऱ्या गोष्टी, घटना यांना पितृदोषसुद्धा जबाबदार असतो. जसं बाहेरील बाधा असते किंवा काही संकटं येतात, तर ती गोष्टी जे असतात ना त्या काही फार प्रमाणात जे आहे त्या पितृदोषांमुळे घडत असतात. तर पितृदोष का होतो, तर पितृंची अवकृपा आपल्यावरती झाली त्याला पितृदोष म्हणतात. म्हणजे जसं आपल्या देवता आपल्यावर नाराज होतात तर आपण महाराजांना आलिंगन करतो, त्यांना प्रार्थना करतो, आपण स्वामीचरित्राचे पाठ करत असतो. तसंच पितृंचे आशीर्वाद लाभण्यासाठी, पितृ आपल्यावर नाराज होऊ नये, त्यांचे आशीर्वाद आपल्या घरावर, आपल्या चौकटीवर राहावे, म्हणून त्यांनाही तितकीच प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे. कारण ती आपली घरातली वरिष्ठ मंडळी असतात, तर त्यांना प्रार्थना करायची, त्यांचे आशीर्वाद आपल्यावर असावे, म्हणून या पितृपक्षात जमेल तितकी सेवा करायची. तर आजची जी सेवा मी तुम्हाला सांगत आहे, आता पितृपक्षात आपले काही दिवस असतील, 7-8 दिवस उरलेले आहेत, तर कुठल्याही एका दिवशी जरी तुम्ही हे स्तोत्र एक वेळा पठण केलं तरी चालेल, किंवा पितृपक्ष संपेपर्यंत, सर्व पितृ अमावस्यापर्यंत रोज हे स्तोत्र जर घरातल्या कुलस्त्रीने वाचलं तरीही काही हरकत नाही. खूप प्रभावशाली असं स्तोत्र आहे, खूप छोटंसं स्तोत्र आहे, अगदी 5 मिनटं लागतील पठण करायला, पण हे स्तोत्र खूप प्रभावशाली आहे. या स्तोत्राचं एकदा पठण केल्याने सुद्धा आपल्या पितृंचे आपल्याला आशीर्वाद लाभू शकतात. त्यांची जी अवकृपा होते ती कमी होऊन त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते, जेणेकरून आपल्या पितरांचेही आशीर्वाद आपल्यावर राहतात. आणि पितरांचे आशीर्वाद असले तर 100% घरातले जे भांडण आणि कटकटी आहेत, मुलांचा हट्टीपणा आहे, घरात होणारे वादविवाद आहेत, या गोष्टी कमी होतात. कारण यांना कुठेतरी पितृदोषच जबाबदार असतो. त्याच्यामुळे आपण आपल्या पितरांचे शक्य तितके आशीर्वाद घेणे खूप खूप गरजेचे आहे. तर हे स्तोत्र वाचण्यासाठी तुम्हाला नित्यसेवेची गरज पडेल. आपल्या प्रत्येक स्वामी सेवकऱ्यांकडे हा ग्रंथ असतोच, आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्वामी केंद्रात जाऊन हा ग्रंथ नक्की घ्यावा. ऑनलाईनसुद्धा हा ग्रंथ आता मिळतो, B सात्विकवरून तुम्ही सुद्धा घेऊ शकता. तर मी तुम्हाला दाखवते पितृस्तोत्र. हे पितृस्तोत्र जे आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीसुद्धा देईल, तुम्ही तिथनं स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा, हे आपलं स्तोत्र आहे. इथून सुरू होतं 172 नंबर, जी नवीन आवृत्ती आहे आपली नित्यसेवेची, त्याच्यातल्या 172 पान नंबरवरती आहे हे. तर खूप छोटंसं आहे, इथून इतकं आणि इतकंच, अगदी 10 ते 12 ओळींचं पितृस्तोत्र आहे. रोज एकदा या स्तोत्राचं पठण केलं तर खूप प्रभावशाली उपाय आपल्या घरावरती होतील. आपल्या घराची चौकट जी आहे ती सुरक्षित होईल. म्हणून हे स्तोत्र एकदा तरी पठण करणं या पितृपक्षात खूप महत्त्वाचं आहे. ही छोटीशी सेवा प्रत्येकाने करणं खूप गरजेचं आहे. ही सेवा केल्याने खूप सारी संकटं आपल्या घरावरची कमी होऊ शकतात. म्हणून मी प्रत्येकाला आवर्जून विनंती करते की हे स्तोत्र एकदा तरी पठण जरूर करावं. मी आशा करते की प्रत्येकाकडे नित्यसेवा हा ग्रंथ असेल, पण नसेलच तर मी व्हिडिओच्या शेवटी आता फोटो देते आहे. फोटो तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतच असेल, तर तुम्ही हा फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ह्या स्तोत्राचं पठण करू शकता.
मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. अगदी छोटीशी सेवा आहे, प्रत्येकाने जरूर करा. जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.